कंठीय माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये तिसरा धडा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याविषयी आपण जाणून घेणार आहोत। या आधीचा जो धडा होता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 त्यामध्ये आपण सजीवांच्या अनेक जीवन प्रक्रियांबद्दल माहिती घेतली। उदाहरणार्थ त्यामध्ये आपण श्वसन प्रक्रियेची माहिती घेतलेली आहे। याच प्रकारे श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, हृदय संस्था, मज्जा संस्था अशा अनेक जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे। पण त्यांच्यासारखीच अजून एक जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे आणि ती जीवन प्रक्रिया आपल्याला जगण्यासाठी आवश्यक नसली तरी सुद्धा ती अत्यंत गरजेची अशी आहे, कारण त्या जीवन प्रक्रियेमुळे सजीवांचं अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते। म्हणजे सजीवांची जी प्रजाती आहे ती निर्माण झाल्यापासून तिचं जे सातत्य आहे ते टिकून राहण्यास मदत होते। मग अशी कोणती जीवन प्रक्रिया आहे तर या सर्व श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, मज्जा संस्था या सर्व जीवन प्रक्रियांबरोबर आपल्या शरीरामध्ये प्रजनन ही सुद्धा एक प्रकारची जीवन प्रक्रिया आढळून येते। आता प्रजनन म्हणजे काय आहे तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात। प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीला कारणीभूत असणारे हे लक्षण आहे। आता प्रत्येक प्रजाती जी आहे ती यशस्वीरित्या प्रजनन करते आणि त्यामधील जे सजीव आहेत ते जीवन जगतात आणि पुन्हा आपल्यासारखे नवीन असणारे जे सजीव आहेत त्यांना जन्म देतात आणि अशा रीतीने त्या सजीवांमधलं जे सातत्य आहे ते निर्माण झाल्यापासून आजच्या काळापर्यंत टिकून राहिलेलं आहे। आता हे सर्व सजीव तंतोतंत एकमेकांसारखेच असतात का? म्हणजे ज्या सजीवापासून निर्मिती झालेली आहे त्याच सजीवासारखे किंवा त्याच प्रजातीसारखे ते आढळून येतात का? तर ते जरी त्याच प्रजातीचे असले तरी तंतोतंत समानता त्यांच्यामध्ये आढळून येत नाही। याला कारण आहे की आपण बघितलं सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन आपण बघितलं तर अर्धगुणसूत्री विभाजन होत असताना त्यांच्यामध्ये पारगती प्रक्रिया होत असते, तसेच जनुकांचा पुनः संयोग होत असतो आणि यामुळे तयार होणारा जो सजीव जरी त्याच प्रजातीचा असला तरी तंतोतंत समान त्याच्यासारखा आढळून येत नाही। काहीच लक्षणे जी असतात ती समान त्या आधीच्या प्रजातीप्रमाणे ती आढळून येतात। परंतु अलैंगिक प्रजनन जे आहे त्यामध्ये मात्र आपल्याला तंतोतंत हुबेहूब त्यासारखाच ती जी प्रजाती आहे त्यासारखे समान असणारा जो नवीन सजीव आहे तो आपल्याला आढळून येतो। तर ह्या प्रजननाचे एकूण 2 प्रकार आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। तर आपण सर्वप्रथम आपण अलैंगिक प्रजननाविषयी माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, या चित्रांचे निरीक्षण करा। याद्वारे आपल्याला कोणती जीवन प्रक्रिया लक्षामध्ये येते तर ह्या ज्या जीवन प्रक्रिया आपल्याला दिसत आहे, सर्वप्रथम आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की कोंबडी अंडे देताना दिसत आहे। म्हणजेच ह्या अंड्यापासून पुन्हा पुढे नवीन सजीवाची निर्मिती होते आणि तिचं जी प्रजाती आहे ती पुढे चालू राहण्यास पुढे ती चालू राहते, सातत्य त्याच्यामध्ये कायम राहते। दुसरं आपल्याला दिसत आहे की झाड दिसत आहे, हे शाकीय प्रजनन आहे, म्हणजे झाडाच्या फांदीपासून नवीन झाड त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। ही तिसरी जी आकृती आहे त्यामध्ये बी रुजून नवा अंकुर येताना आपल्याला दिसत आहे, म्हणजे झाडांच्या ज्या बिया आहे त्यामधून नवीन झाडाची निर्मिती होते आणि अशा रीतीने त्या झाडाची प्रजातीचं सातत्य जे आहे ते टिकून राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये आपल्याला सूत्री विभाजन प्रक्रिया आढळून येत आहे आणि अशा रीतीने पेशींची निर्मिती होऊन नवीन सजीव जो आहे तो निर्माण होण्यास मदत होते। म्हणजेच काय तर या सर्व ज्या प्रजाती आहे त्या प्रजातींचे सजीव त्याच जातीच्या नवीन पिढीची निर्मिती करतात आणि त्यांना याच मूलभूत लक्षणांना आपण प्रजनन असे म्हणतो। प्रजनन प्रक्रिया विशिष्ट जातींची गणसंख्या कायम राखण्यासाठी आणि ती प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक असते। अलैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच सजीवाने अवलंबलेली
नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. या प्रजननामध्ये केवळ एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. यामध्ये जननिक विचरणाचा अभाव हा याचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. अलैंगिक प्रजनन हे दोन प्रकारच्या सजीवांमध्ये घडून येते. एक म्हणजे एकपेशीय सजीवांमधील तर आणि दुसरे बहुपेशीय सजीवांमधील. तर त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की ते दोन गट आपल्याला दिसते, एकपेशीय आणि बहुपेशीय. त्यामध्ये एकपेशीय सजीव जे असतात त्यामध्ये दृश्य केंद्रिकी आणि आदिकेंद्रिकी या असे जे सजीव आहेत त्यामध्ये साधं द्विविभाजन ही प्रक्रिया घडून येते आणि त्यामध्ये साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन अशा प्रक्रिया त्यामध्ये घडून येतात. त्यांचं जे प्रजनन आहे ते अशा पद्धतीने घडून येतं. त्यानंतर बहुविभाजन आणि कलिकायन या पद्धतीने सुद्धा एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन प्रक्रिया घडून येते. तर बहुपेशीय सजीव जे असतात त्या सजीवांमध्ये खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी पद्धतीने हे प्रजनन प्रक्रिया घडून येते. आता आपण आकृत्यांच्या सहाय्याने अलैंगिक प्रजननाची उदाहरणे जाणून घेऊया. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन यामध्ये द्विविभाजन प्रक्रिया आपण बघत आहोत. आदिकेंद्रिकी सजीव त्यामध्ये जीवाणू, आदिजीव, आदिजीवामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना इत्यादी. तर दृश्य केंद्रिकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. यामध्ये जनक पेशींचे दोन समान भागामध्ये विभाजन होते आणि दोन नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन हे सूत्री प्रकारचे असते किंवा असूत्री पद्धतीने ते होते. सगळ्यात पहिल्या आकृतीमध्ये आपण बघत आहोत की अमिबा आहे, त्या अमिबाचं साधं द्विविभाजन होत आहे. अमिबाच्या शरीराला ठराविक आकार नसतो, त्यामुळे त्याचं विभाजन कोणत्याही अक्षामधून होतं. केंद्रकाचं विभाजन झालेलं आहे, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन झालं आणि सर्वात शेवटी दोन नवजात अमिबा तयार झालेले आहेत. त्याला साधं द्विविभाजन असे म्हणतात. त्यानंतर पॅरामेशियम आहे. पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन ही प्रक्रिया होते. पॅरामेशियमचा आकार हा उलट्या सपाटासारखा आपल्याला दिसतो आणि हे जे केंद्रक आहे ते केंद्रक आधी विभागलं जाते. आधी लांबट झालेलं आहे, नंतर ते विभागलं गेलंय आणि नंतर पेशीद्रव्याचं विभाजन झालेलं आहे आणि अशा रीतीने दोन नवजात पॅरामेशियम जे आहे ते तयार झालेले आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये ही जी पद्धत आहे आडवी विभाजन यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर युग्लिना जो आहे यामध्ये उभं प्रकारचं द्विविभाजन होतं. हा जो युग्लिना आहे हा एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. याच्या शरीरामध्ये हरितलवके आढळून येतात आणि उभ्या पद्धतीचं द्विविभाजन या ठिकाणी होतंय. पहिल्यांदा केंद्रक जे आहे ते केंद्रक द्विविभाजित होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. केंद्रकाचे दोन भाग झालेले आहेत. नंतर पेशीद्रव्य जे आहे, ही जी खाच आहे ही वाढायला सुरुवात होते. सर्वात शेवटी ती खाच वाढत जाते आणि अशा रीतीने दोन नवीन युग्लिना नवजात सजीव तयार झालेले आपल्याला दिसून येतात. सजीवांमध्ये हे जे द्विविभाजन आहे, मग साधं द्विविभाजन असेल, आडवं असेल किंवा उभं द्विविभाजन असेल, हे शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजे ज्यावेळेला त्यांना भरपूर प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध असतं अशाच वेळेला ही प्रक्रिया अवलंबली जाते आणि स्वतःची जी प्रजाती आहे ती टिकवून ठेवली जाते. अलैंगिक प्रजनातील दुसरा प्रकार बहुविभाजन. प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळेला असेल त्यावेळेला अमिबा छद्मपाद आतमध्ये ओढून घेतो आणि तो गोलाकार बनतो. ठिकाणी अमिबा आहे, त्याच्या शरीराचा त्याला आकार नसतो, परंतु ज्या वेळेला अन्नाची उपलब्धता नसेल त्यावेळेला आपले हे जे पाय आहेत त्याला छद्मपाद म्हणतात, खोटे पाय, ते तो आतमध्ये ओढून घेतो आणि तो अशा रीतीने गोलाकार बनतो. पेशी पटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, ज्याला पुटी असे म्हणतात. आणि या पुटीमध्ये केंद्रकाचे पुनर्वृत्तीय विभाजन होते, म्हणजे एका केंद्रकाचे अनेक वेळा विभाजन होते.
नंतर केंद्रक विभाजनानंतर त्याच्या भोवतीचं जे पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्याचंही विभाजन होतं आणि नवजात पेशींची निर्मिती होते. परंतु ही जी नवजात तयार झालेले जे अमिबा आहे ते प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ती पुटी फुटत नाही. पण पुन्हा जेव्हा अनुकूल परिस्थिती येते म्हणजे मुबलक पाणी किंवा अन्न उपलब्ध असेल अशा वेळेला ही पुटी फुटते आणि त्यातनं ही नवजात अमिबा जी आहेत ती बाहेर पडतात. आता या विभाजनानंतर अलैंगिक प्रजननानंतर या जनक पेशीचं अस्तित्व शिल्लक राहत असेल का? तर नाही. ही जी मुख्य पेशी आहे हिचं अस्तित्व त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, तर ते स्वतःच अशा पद्धतीने नवीन पेशीमध्ये रूपांतरित झालेली आपल्याला दिसून येते. याला बहुविभाजन, बहु म्हणजे एकापासून अनेक अमिबांची निर्मिती झाली आहे म्हणून त्याला बहुविभाजन प्रक्रिया असे म्हणतात. पुढील जी प्रक्रिया आहे ती आहे कलिकायन. आणि कलिकायन हे ईस्टमध्ये घडून येते आणि हे ईस्ट म्हणजे आपण जे ब्रेड किंवा पाव जे आपण खातो ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जे आहे त्याला ईस्ट असं म्हटलं जातं. त्याला मराठीत किण्व असं म्हणतात. तर ह्या ज्या किण्व पेशी आहेत त्या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन हे घडून येते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. म्हणजे हे ज्या पेशी आहे यामध्ये सूत्री विभाजन प्रक्रिया होते आणि त्यापासून 2 केंद्रके तयार होतात. ही जी पेशी आहे याला जनक पेशी असे म्हणतात. जनक पेशीला बारीकसा असा फुगोटा येतो आणि या फुगोटा म्हणजेच ही त्याची कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. आता इथे तयार झाले 2 केंद्रक, ते या नवजात कलिकेमध्ये एक केंद्रकाने प्रवेश केलेला आहे आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र किण्व पेशी म्हणून ती वाढू लागते. म्हणजेच अशा रीतीने झपाट्याने त्यांची वाढ होताना आपल्याला दिसते. आपण घरी जरी ते बेकर सीड्सची पावडर आणली आणि ती थोडीशी कोमट पाण्यामध्ये टाकून थोडी साखर टाकून ते मिश्रण ढवळले आणि नंतर त्यापासून आपण जर कणिक किंवा मैदा जो असेल तो भिजवला आणि 1 तास उबदार जागी ते मिश्रण ठेवले तर आपल्याला आढळून येतं की तो नंतर फुगून वर आलेला आहे. तो फुगला म्हणजे काय झाला तर ह्या ज्या सर्व पेशी आहे त्यांची वाढ त्या ठिकाणी अनुकूल अवस्था मिळाल्यामुळे, अन्न आणि पाणी मिळाल्यामुळे त्या झपाट्याने त्या ठिकाणी वाढतात आणि त्या जो फुगलेला जो पदार्थ आहे तो त्या ठिकाणी तयार होतो आणि तो भाजल्यानंतर त्यापासून आपल्याला ब्रेड किंवा पाव मिळतो. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. पाण्याच्या टाकीमध्ये आढळणारे चिकट बुळबुळीत धागे जर आपण बघितले, हिरव्या रंगाचे धागे, ते काय असतात तर ते शैवाल असतं. ते स्पायरोगायरा नावाचं शैवाल आहे. या शैवालाचं जे प्रजनन आहे ते खंडीभवन पद्धतीने होत असतं. शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन यासारखे स्पंज जे आहेत त्यांच्यामध्ये खंडीभवन या पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते आणि यामध्ये जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून तो जीवन जगायला सुरुवात करतो. तर स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषकद्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची योग्य वेगाने वाढ होते आणि हे तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवन होतात. म्हणजे एक मोठा तुकडा आहे त्याचे 2 तुकड्यांमध्ये रूपांतरण झालेलं आहे आणि हा प्रत्येक तुकडा स्पायरोगायराचा तंतू म्हणजे एक नवीन तंतू म्हणून तो जगतो. त्याचप्रमाणे सायकॉन जो आहे त्याच्या शरीराचे जर छोटे तुकडे झाले तर प्रत्येक एक छोटा तुकडा एक नवीन सायकॉन तो तयार होतो. अशा रीतीने खंडीभवनापासून अतिशय झपाट्याने सजीवांचा विकास होतो. बहुपेशीय सजीवातील दुसरी जी अलैंगिक प्रजनन प्रक्रिया आहे ती आहे पुनर्जनन. काही प्राणी असे असतात की ज्यांच्यामध्ये पुनर्जनन क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि त्यांच्या शरीराच्या वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागापासून ते पुन्हा पूर्ण शरीर तयार करू शकतात. आपल्या घरातलं उदाहरण आपण जर बघितलं तर भिंतीवरची जी पाल आहे त्या पालीचं शेपूट तुटलं तर काय होतं, पाल शेपूट गमावते पण कालांतराने तिला नवीन शेपटी फुटलेली दिसून येते. पुनर्जनन प्रक्रिया विशिष्ट पेशीद्वारे घडून येते. या पेशींच्या संख्येत वेगाने वाढ होते आणि विविध ऊतींमध्ये रूपांतरित होऊन नवीन सजीवाच्या निर्मितीला ती मदत करतात. हे उदाहरण आपल्याला प्लॅनेरियाचं दिसतंय की प्लॅनेरिया आहे त्याचे अनेक खंडामध्ये विभाजन झालेलं आहे. इथून एक खंड तयार झालाय, दुसरा खंड इथे तयार झालाय आणि त्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार झालेले आपल्याला दिसून येतात. प्लॅनेरिया अनेक खंडात विभाजित होतो परंतु कोणताही प्राणी प्रजननासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे होण्याची वाट बघू शकत नाही.
म्हणून याला आपण पुनर्जनन असे पुनर्जननास यांच्या प्रजनन असे म्हणणे योग्य ठरत नाही, पण तरी सुद्धा ही पुनर्जनन प्रजनन प्रक्रिया आहे. पुढील अलैंगिक प्रजनन आहे मुकुलायन. मुकुलायन प्रक्रियेत हायड्रासारखे सजीव प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात. ही आकृती हायड्राची आहे. हायड्राची पूर्ण वाढ झाल्यानंतर, पूर्ण पोषण त्याला मिळवल्यानंतर त्याच्या शरीरभित्तिकेवर एक गोलाकार फुगवटा तयार होतो. या फुगवट्याला मुकुल असे म्हणतात. या मुकुलाचे रूपांतर सावकाश एक छोट्या हायड्रामध्ये होते. नंतर या नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर देहगुहा, पचनगुहा आणि जनक हायड्राच्या शरीराशी ते संलग्न असतात. म्हणजे जेही काही अन्न मिळवलं जातंय ते या मुख्य हायड्रापासून मिळवलं जातंय. आणि नवजात हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. जेव्हा हा जो नवजात हायड्रा आहे स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत मोठा होतो, तेव्हा तो या जनक पेशीपासून वेगळा होतो आणि तो नवीन सजीव म्हणून तो जीवन जगू लागतो. अशा रीतीने ही मुकुलायन प्रक्रिया होते. चौथी प्रक्रिया आहे शाकीय प्रजनन. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला रताळे, बटाटे आणि पानफुटी आपल्याला दाखवलेली आहे. आता बटाटे जर तुम्ही बघितले असेल तर त्याच्यावर डोळे म्हणजेच त्याला मुकुल म्हणतात आणि आपण त्याला डोळे म्हणतो की हे डोळे त्या ठिकाणी आढळून येतात. आणि तुम्ही बघितलं असेल बटाटे बऱ्याच दिवस पडले राहिले तर त्या ठिकाणी त्याला कोंब आलेले असतात. म्हणजेच त्याचं प्रजनन जे आहे ते या मुकुलाच्या साह्याने होत असतं. तसंच पानफुटी जी आहे त्या पानफुटीला ज्या खाचा आहे त्या खाचेमधून सुद्धा एक नवीन झाडाची जी निर्मिती आहे ती त्याद्वारे शाकीय प्रजनन त्या ठिकाणी होते. त्यानंतर रताळी जी आहेत त्या रताळ्यांच्यावर सुद्धा मुकुल असतात आणि अशा रीतीने त्यापासून सुद्धा नवीन सजीव जो आहे तो निर्माण होतो. ऊस असेल, गवत असेल यासारख्या वनस्पतींच्या पेरांवर मुकुलांच्या साह्याने शाकीय प्रजनन होते. तर गाजर, मुळा, रताळे या वनस्पतींच्या मुळांच्या मदतीने म्हणजे एक मूळ वाढल्यानंतर दुसरं, तिसरं असं वाढत शाकीय प्रजनन त्या ठिकाणी केलं जातं. पुढे आहे बीजाणू निर्मिती. बीजाणू निर्मिती ही बुरशीमध्ये आढळून येते. आता ज्या ठिकाणी ओलसर जागा असेल आणि मुबलक अन्न उपलब्ध असेल अशा ठिकाणी बुरशीची वाढ झपाट्याने होते. आणि हे म्युकरची आकृती आहे. म्युकर सारख्या कवकाचे जे शरीर आहे ते तंतुमय असतं, म्हणजे धाग्यांसारखं असतं. त्यांना बीजाणुधानी असते आणि बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते आणि ती परिपक्व झाल्यानंतर फुटते आणि त्यामधून असंख्य बीजाणू बाहेर पडतात. आणि वातावरणामध्ये ते बीजाणू असतातच. पुन्हा त्यांना ज्या ठिकाणी ओलसर जागा, उबदार जागा मिळेल, अन्न मिळेल अशा ठिकाणी ते रुजतात आणि त्यापासून नवीन कवकजाल जे आहे तयार होते. अशा रीतीने आपण बघितलं की अलैंगिक प्रजनन जे आहे ते वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घडून येतंय. मित्रांनो, या तासिकेमध्ये आपल्याला लैंगिक प्रजननाविषयी जाणून घ्यायचे आहे. लैंगिक प्रजनन हे कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. म्हणजे त्यामध्ये नेहमी 2 जनक पेशी असतात. त्या 2 जनक पेशी कोणत्या आहेत तर एक आहे स्त्रीयुग्मक आणि दुसरं आहे पुयुग्मक. आणि त्यांच्यामध्ये प्रक्रिया घडून येत असते. त्या 2 प्रक्रियाद्वारे हे जे प्रजनन आहे ते पूर्ण होतं. त्यातली प्रक्रिया पहिली जी आहे ती म्हणजे युग्मकाची निर्मिती होते. अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणसूत्री युग्मक तयार होतो. आपण अर्धगुणसूत्री अभिक्रिया अभ्यासलेली आहे. ती अभिक्रिया या पेशींमध्ये अवलंबिली जाते आणि त्याद्वारे अर्धगुणी युग्मक जो आहे तो तयार होतो. त्यामुळे ह्या ज्या जनक पेशी आहेत त्या एकगुणी असतात. त्यानंतर फलन ही दुसरी अभिक्रिया आहे की स्त्री युग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशीचा संयोग होतो आणि त्यापासून द्विगुणी युग्मनची निर्मिती होते. या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. हा जो युग्मनज तयार झालेला आहे त्याचे मात्र सूत्री विभाजनाद्वारे विभाजित होते आणि त्यापासून भ्रूणाची निर्मिती होते आणि ह्या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव हा तयार होतो. आता हा तयार झालेला नवजात जीव जो आहे तो पूर्णपणे त्याच्या ज्यापासून त्यांची निर्मिती झाली आहे त्यासारखाच आढळून येतो का
तर आपण बघितलेलं आहे की अर्धगुणसूत्री विभाजनाची प्रक्रिया होत असताना जनुक जे आहेत त्यांचा संयोग होत असतो, त्यानंतर पारगती प्रक्रिया घडून येत असते आणि हे जनुकीय विचरण जे आहे ते अनेक वेळा घडून येत असल्यामुळे काही जी गुणधर्म आहे ती जशीच्या तशी नवीन सजीवामध्ये उतरली जातात आणि काही गुणधर्मे मात्र पूर्णपणे वेगळी असतात. म्हणजे काही ही त्यांच्या मात्याकडून तर काही गुणधर्म पित्याकडून आलेली असतात आणि त्यामुळे तयार झालेला जो नवीन सजीव आहे तो स्वतःचं जे अस्तित्व आहे तो या वातावरणाशी मिळवून घेतो आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत त्याला होते आणि अशा रीतीने ती जी प्रजाती जी आहे ती आपलं अस्तित्व या कालामध्ये टिकवून ठेवण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. म्हणजे प्रजनन प्रक्रिया जी आहे ती फुलापासून सुरू होते म्हणून त्याला कार्यात्मक एकक असं म्हटलं जातं. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. ती कोणती आहेत? पहिला आहे निदलपुंज, दुसरा दलपुंज, तिसरा पुमंग आणि जायांग अशी 4 मंडले त्या ठिकाणी आढळून येतात. त्यापैकी आवश्यक मंडले जी आहेत ती पुमंग आणि जायांग की ह्यांच्याचमुळे ही प्रजनन प्रक्रिया घडून येते म्हणून त्यांना आवश्यक मंडले असे म्हणतात. त्यानंतर अतिरिक्त मंडले जी आहेत ती निदलपुंज आणि दलपुंज ही ती अतिरिक्त मंडले आहेत की ह्यांची पण आवश्यकता असते पण संरक्षणाचं कार्य जे आहे ते करत असतात. त्यानंतर निदलपुंजातील जे घटक दल आहेत त्यांना निदल असे म्हणतात आणि हे हिरव्या रंगाचे आढळून येतात. दलपुंज जे आहेत त्यातील घटक द्रव्य जे आहेत ते म्हणजे ते जे घटक आहेत त्या पाकळ्या आहेत आणि त्या विविध रंगी असतात. तुम्ही बघितलं असेल फुलं वेगवेगळ्या रंगाची असतात त्याच्या पाकळ्या. त्यानंतर पुमंग जे आहे ते पुल्लिंगी दल आहे आणि त्याला पुंकेसर असे म्हणतात. तर जायांग ते स्त्रीलिंगी दल आहे त्याला स्त्रीकेसर असे म्हणतात. काही फुलं असे असतात की ज्यामध्ये हे पुमंग आणि जायांग हे एकाच फुलामध्ये आढळून येतं. उदाहरणार्थ जर आपण बघितलं जास्वंदाचं फुल त्यामध्ये पुमंग आणि जायांग हे एकाच फुलामध्ये आढळून येतात त्यामुळे त्या फुलाला उभयलिंगी फुल असे म्हटलं. त्याचप्रमाणे पपईचं जे फुल आहे त्यामध्ये पुमंग आणि जायांग हे जी वेगवेगळी फुले वेगवेगळ्या झाडांवरती येतात आणि मग त्याला आपण स्त्रीकेसर पुंकेसर जे आहेत ते त्या फुलांना म्हटलं जातं. आणि अशी 2 प्रकारची फुले जी आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या झाडांवर आलेली आढळून येतात. ती एकलिंगी फुले असे त्याला म्हणतात. काही फुलं जी आहेत त्यांना देठ असतो आणि त्याला पर्णदेठ असं म्हटलं जातं. तर काही फुलांना देठ नसतो, ती झाडांच्या खोडाला त्याच ठिकाणी चिकटलेली असतात असे वाटतात आपल्याला, त्याला स्थानबद्ध असे म्हटलं जातं. आता आपण फुलांची रचना त्याच्या आकृतीच्या साह्याने समजावून घेऊया. इथे आपल्याला जास्वंदाच्या फुलाच्या कळ्या दिसत आहे. फुल उपलब्ध नसल्यामुळे कळी आपण बघतोय. त्यामध्ये घटक बघूया. पहिलं जे मंडल आहे ते आहे निदलपुंज ज्याला म्हणतात आहे. बघा तो हिरव्या रंगाचा आहे आणि त्याचं कार्य काय आहे की ज्या वेळेला ते फूल कळी स्वरूपामध्ये आहे तेव्हा त्याचं संरक्षण करण्याचं कार्य या निदलपुंजाचं आहे आणि अशा रीतीने हा पहिला घटक आहे. दुसरा घटक जो आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय रंगीत पाकळ्या दिसत आहे हे दलपुंज आहे. ज्यावेळेला हे फूल पूर्णपणे उमललं जातं त्यावेळेला इतर कीटकांना आकर्षित करण्याचं कार्य जे आहे ते हे करतात जेणेकरून परागण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण व्हावी. कीटक पक्षी यांना आकर्षित करण्यासाठी दलपुंजांचा रंग अतिशय आकर्षक वेगवेगळ्या रंगाचा असतो. यातील घटकांना दलपुंज असे म्हणतात. त्यानंतर आपण ही जी फूल आहे त्यामध्ये पिवळ्या रंगाचे काही घटक आपल्याला दिसत आहेत. यामध्ये आपल्याला काही पिवळ्या रंगाचे कण आपल्याला दिसून येत आहे. ते पुमंग आहेत आणि पुमंग हे पुल्लिंगी असतात आणि यांना पुंकेसर असे म्हणतात. ते पूर्णपणे परिपक्व झाले की यामधनं पिवळ्या रंगाचे परागकण जे आहेत ते बाहेर पडतात आणि ते स्त्रीकेसरावरच्या कुक्षीवर पडले तर त्या ठिकाणी रुजतात आणि फलन ही प्रक्रिया पूर्ण होते. याच्या आतमध्ये आपल्याला जायांग जे आहे ते आढळून येईल.
आपण हे पुंकेसर बघितले, ते परिपक्व झाल्यानंतर त्यामधनं पिवळ्या रंगाचे पुंकेसर जे आहेत ते बाहेर पडतात आणि ते कुक्षीवर रुजतात. आता या ठिकाणी आपल्याला हे तळाशी जे दिसत आहे ते अंडाशय आहे आणि त्यामधनं एक कुक्षीवृत्त आहे आणि याच्या टोकावर या ठिकाणी कुक्षी असते आणि ही कुक्षी पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर ती चिकट अशी होते आणि या ठिकाणी परागकण जर पडले तर ते त्या ठिकाणी रुजतात आणि नंतर त्यामध्ये परागनलिका तयार होत ती नलिका आतपर्यंत जाऊन या अंडाशयापर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्या ठिकाणी संयोग झाल्यानंतर त्याचा युग्मनज तयार होतो. आपण हे चित्रातील आकृतीद्वारा अधिक स्पष्ट बघूया. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.